नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी एका युवकाची आत्महत्या. मंठा तालुक्यातील लिमखेडा येथील घटना. काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी जालना येथे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जालना जिल्ह्यातील लाखो बंजारा बांधवांची लाक्षणीय उपस्थिती होती. यावेळी लिमखेडा येथील मनेश लक्ष्मण जाधव वय अंदाजे 32 वर्ष हाही तरुण या मोर्चात सहभागी होता. त्या तरुणाने जर आज आरक्षण मिळाले नाही तर मी आत्महत्या करणार असल्याचे सांगत होता. परंतु त्याला घरच्यांनी समज दिली व तो मोर्चाला गेला आणि घरची मंडळी ही गोष्ट विसरून गेले. मात्र त्याने जालना येथील मोर्चा कमिटीलाही ही गोष्ट सांगितली होती, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते उद्धव पवार, नितीन भैया राठोड, मोहन आढे, विजय चव्हाण, संदीप जाधव यांना सांगितली. त्यांनीही समज दिली. मात्र त्याने संध्याकाळी 7-7:30 वाजेदरम्यान घरी येऊन घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून आपली जीवनयात्रा संपवली. ही बातमी चौकडे पसरली व तात्काळ लिमखेडा येथील सरपंच रमेश राठोड व त्यांच्या नातेवाईकांनी मंठा येथील पोलीस निरीक्षक राठोड यांना सांगून मयतास ग्रामीण रुग्णालयात त्याच रात्री शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. सकाळी शवविच्छेदन करून आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी 12 वाजेदरम्यान मंठा तहसीलदार काळदाते यांनी घटनास्थळी येऊन शोकाकुल वातावरणात पंचनामा केला व नंतर हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी तथा सोयऱ्या धायऱ्यांच्या साक्षीने अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्व समाज बांधवातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, 3 बहिणी, 1 भाऊ, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा मोठा परिवार आहे. सदरील आत्महत्या करणाऱ्या मनेशच्या कुटुंबाला 20 लाख मदत देऊन त्याच्या घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याची मागणी करत आहेत. नसता मंठा तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा उपस्थित गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, मंठा.